विकलेल्या कांद्याचे पैसे मिळावे यासाठी शेतकऱ्यांचे रामेश्वर कृषी मार्केट खारीफाटा येथे आंदोलन। देवळा रामेश्वर कृषी मार्केट खारीफाटा या ठिकाणी 3 ते 4 महिन्यांपूर्वी विकलेल्या कांदा पिकाचे पैसे व्यापाऱ्यांकडे अडकून पडल्याने संतप्त झालेल्या जमावाने मार्केट कमिटीसमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले। येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांचे पैसे परत न मिळाल्यास संबंधित कृषी मार्केट बंद करू असा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खारीपाडा येथे रामेश्वर कृषी मार्केट हे खासगी स्वरूपात स्थानिक व्यापाऱ्यांनी सुरू केलेली मार्केट कमिटी आहे। या ठिकाणी 3 ते 4 महिन्यांपूर्वी काही शेतकऱ्यांनी आपला कांदा व्यापाऱ्यांना विकला होता। त्यापैकी काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे लगेच न देता उद्या देतो, परवा देतो, वायद्यावर देतो अशा पद्धतीच्या पावत्या करून दिल्या। परंतु 3 ते 4 महिने उलटले तरी देखील शेतकऱ्यांना कष्टाचा मोबदला मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले व त्यांनी रामेश्वर कृषी मार्केट समोर दिनांक 7 एप्रिल रोजी घोषणाबाजी करीत आंदोलन केले व कांद्याचे मार्केट लिलाव बंद पाडले। आज दिनांक मंगळवार 8 एप्रिल रोजी देखील मार्केट बंद ठेवण्याबाबत आंदोलनकर्ते शेतकरी आग्रही होते, परंतु स्थानिक व्यापाऱ्यांनी मध्यस्थी करत आज शेतकऱ्यांनी आणलेला मालाचा लिलाव करून घेतला। आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी मार्केट प्रशासनाला 2 दिवसाचा अल्टिमेटम दिला असून 2 दिवसात थकीत पैसे शेतकऱ्यांना द्या, अन्यथा मार्केट कायमस्वरूपी बंद पाडू असा इशारा दिला आहे। देवळा प्रतिनिधी महादू मोरे। रामेश्वर कृषी मार्केटचा आज उमराणे येथील रामेश्वर मार्केटमध्ये जमलेला शेतकऱ्यांचा जनसमुदाय हा यांच्या कष्टाच्या पैशांसाठी गेल्या 6 महिन्यांपासून बांधतोय, परंतु कुठल्याही प्रशासकीय पातळीवरती मार्केट कमिटीच्या संचालक मंडळ असेल, मार्केट कमिटीचे चेअरमॅन असतील, शेतकरी बांधवांना कुठेही समाधानकारक उत्तर देत नाही। त्यामुळे आज शेतकऱ्यांचा उद्रेक इथं झालेला आहे। गेल्या 6 महिन्यापासून विक्री केलेल्या कांद्याचे पैसे इथं मिळत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। तरी आम्हा शेतकऱ्यांची शासन दरबारी एकच विनंती आहे, या चॅनलच्या माध्यमातून का लवकरात लवकर या रामेश्वर कृषी मार्केटची चौकशी होऊन या संबंधित सर्व कष्टकरी शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्यास शासनाने आम्हाला सहकार्य करावं ही नम्र विनंती। मी शेतकरी अशोक गुंजाळ तिळवण। मी या रामेश्वर मार्केटमध्ये नोव्हेंबर महिन्यापासून कांदा विक्री केलेला आहे। तर माझ्या ज्या वेळात मी पैसे घ्यायला आलो त्या वेळात यांनी वाव मागून काका 10 दिवसात या, 15 दिवसात या असं करत करत या व्यापाऱ्याने पुढे आत्महत्या केली। इथे आल्यानंतर मग आम्ही प्रशासनाकडे गेलो। प्रशासनाने उडवाउडीचे उत्तर देऊन समाधानकारक एकही उत्तर मिळालं नाही। त्या आत्महत्या करून त्याला 3 महिने झाले। प्रशासनाने आम्हाला 3 महिने फिरवले नोव्हेंबरपासून, तर आता आपला एप्रिल उजाडतो आहे तरी कुठल्याही प्रकारचं ठोस आश्वासन आम्हाला मिळालं नाही। मध्ये तो म्हणत होता की चेक देतो, या दिवशी या, त्या दिवशी या, 5 तारखेला या, 1 तारखेला या। त्याने वेळ मारून नेली। आज यांचे जे मेन इथले ज्यांच्या नावाने मार्केट इथे चालू आहे, खंडू काकांच्या नावाने, त्यांनी त्याला फोन केला, त्याने त्याचाही फोन स्वीकारला नाही। तर तो सर्वसामान्य शेतकऱ्याचा पैसा देण्याची त्याची नियत नाही असं ज्या वेळात सिद्ध झालं त्यावेळात काकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आता तुम्हाला मदत करतो, आम्ही तुमच्याबरोबर आहोत। एवढं असं एक आश्वासन मिळालं, कुठल्याही प्रकारचं ठोस आश्वासन मिळालं नाही। तर माझे याच मार्केटमध्ये 8 ते 9 लाख रुपये अटकलेले आहेत। माझे एक मित्र आहे अनिल आहिरे म्हणून, ज्याचे 30 लाख रुपये आहेत। तो आकडा ऐकून मी तर आणखी चक्कच झालो। मी म्हटलं की माझं थोडं आहे, पण असे 1 लाखाचा आकडा आहे। त्यांनी आकडेवारी घ्या, आकडेवारी जाहीर करा, हेही करण्याला त्यांच्या मुख्य सचिवाला त्यांनी नकार दिला आणि जे ठोस आश्वासन काही दिलं पाहिजे तोही दिला नाही। आणि बाहेर शेतकऱ्यांना किती घेणं आहे, व्यापाऱ्याकडे हा आकडा शेतकऱ्यांना समजू दिला नाही। याच्या मागचा हेतू असा सिद्ध होतो
की सर्व शेतकऱ्यांना एकजुटीने एकत्र येऊ द्यायचं नाही, फाटाफुटी तयार करायची, कोणाला तरी हाताशी धरायचं. आणि आम्ही त्यांना एकच विनंती केली की आमच्या